गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। तीर्थक्षेत्र पंढरपुरात भाविकांच्या जोडल्या गेलेल्या भावना लक्षात घेता या शहरात अवैध धंदे सुरू असल्याचं, गुटखा, हातभट्टीची दारू विक्री होत असल्याचं, जागोजागी उघड्यावर दारू पिण्याचे प्रकार सुरू असल्याचे बंद झाले पाहिजेत अशी भावना व्यक्त होत आली आहे। तर दुसरीकडे राज्यात गुटखा व प्रतिबंधित सुगंधी तंबाखू मावा विक्री बंद करून तरुणाईस व्यसनाच्या विळख्यातून व जीवघेण्या आजारापासून रोखावं अशी ही अपेक्षा व्यक्त होत आली आणि यातूनच पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन पंढरपूर शहर व तालुक्यात अवैध गुटखा विक्री, प्रतिबंधित सुगंधी तंबाखू मावा विक्री विरोधात करावाच्या कारवाया करताना दिसून आल्या आहेत। मात्र यातून होणारी भरमसाठ कमाई लक्षात घेत आजही अनेक ठोक विक्रेते व किरकोळ विक्री करणारे कारवाईची तमा न बाळगता शहर व तालुक्यात विक्री करीत असल्याची चर्चा होत आली आहे। यातूनच दिनांक 18/8/2025 रोजी पहाटे गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारावर शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई करीत पंढरपूर शहरातील वसीम निसार तांबोळी राहणार अकबर अली रोड पंढरपूर यांच्या घरी मोठा साठा असल्याचं समजल्यानंतर वसीम तांबोळे यांचे राहते घरी जाऊन तपासणी केली असता सदर ठिकाणी सुगंधित तंबाखू असलेली 3 पांढऱ्या रंगाची पोती मिळून आली। सदर पोत्यामध्ये 500 ग्रॅम वजनाचे सीलबंद सुगंधित तंबाखूचे पुडे असल्याचं निदर्शनास आलं। सदर पाकिटे फोडून पाहिली असता त्यात सुगंधित तंबाखूचा वास येत असल्याचं आढळून आल्यानं त्यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हा नंबर 510/2025 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 च्या विविध कलमांखाली तसेच भारतीय न्यायसंहिता 223, 274, 275, 123 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर ठिकाणी कारवाईमध्ये मिळून आलेल्या मालाचे वर्णन पुढील प्रमाणे 2,23,000 रुपये किमतीची 3 पांढऱ्या रंगाची पोती, यामध्ये प्रत्येकी 500 ग्रॅम वजनाची 223 पाकिटे प्रत्येकी 1,000 रुपये किमतीची आढळून आली। सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर, पंढरपूर उपविभाग सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश रोंगे, पोलीस नाईक विनोद शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल लोंढे, शिवशंकर हुलजंती, महिला सहाय्यक फौजदार राजश्री कटके, पोलीस कॉन्स्टेबल शोभा कदम यांनी केली आहे। आता या कारवाईमुळे पुढील काही दिवस तरी पंढरपूर शहरातील गुटखा विक्रेते, मावा विक्रेते यांना आळा बसेल अशी अपेक्षा सामान्य जनतेतून व्यक्त होतीये।